हे बघा मित्रांनो, आता आपण आज पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार. पुढच्या टॉपिकचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता या क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे क्लासिफिकेशन्स होणार की ते इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शननुसार असणार. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शननुसार या क्रिस्टल सॉलिडचे 4 टाईप्स पडतात. पहिला जो टाईप्स असतो त्याच टाईपला म्हणणार आयोनिक सॉलिड. 2 नंबरचा टाईप असेल त्याला म्हणतात कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. 3 नंबर असणार मॉलिक्युलर क्रिस्टल आणि 4 नंबर असणार मेटॅलिक क्रिस्टल. की या क्रिस्टलमध्ये ॲटम्समध्ये, मॉलिक्युल्समध्ये किंवा आयन्समध्ये कोणत्या टाईपचा फोर्स एक्झिस्टन्समध्ये आणि त्यानुसार हे क्रिस्टल्स तयार झाले, त्यानुसार याचे 4 टाईप्स आहेत. आता आपण एक एक करून ते टाईप्स बघणार. त्यामध्ये जो पहिला टाईप आहे तो आहे आयोनिक क्रिस्टल. आता आयोनिक क्रिस्टलमध्ये नावानुसारच तो बॉन्ड तयार होतो. मग आयोनिक क्रिस्टलमध्ये 2 टाईपचे आयन्स असतात. एक आयन असेल त्याला म्हणणार कॅटायन, की जो पॉझिटिव्ह चार्ज असणार, आणि दुसरा असणार ॲनायन, की निगेटिव्ह चार्ज असणार. मग पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जमध्ये जो अट्रॅक्शनने जो बॉन्ड तयार होणार त्याला म्हणणार आपण आयोनिक बॉन्ड. आणि त्या आयोनिक बॉन्डपासून जो क्रिस्टल तयार होणार त्याला म्हणणार आयोनिक क्रिस्टल. यामध्ये जर बघितलं आपण, यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात त्याचे चार्ज आयन असतात. उदाहरणार्थ इथं स्ट्रक्चर बघितलं, यामध्ये एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत आणि कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे चार्ज आयन्स आहेत. मग यामध्ये हा सोडियम आयन आहे, हा क्लोराईड आयन आहे. सोडियम कॅटॉयन आणि क्लोराईड आयन. जर यामध्ये आपण जर साईज बघितली तर कॅटॉयनची साईज ही स्मॉल असते आणि आयनॉनची साईज ही लार्ज असते. म्हणून आपण म्हणणार की कॅटॉयन्स अँड आयनॉन्स मे बी डिफर इन साईज. तर पार्टिकल्समध्ये एक टाईपचा फोर्स एक्झिस्टन्समध्ये असणार त्याला म्हणणार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन. आणि या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शनमुळे हा आयोनिक बॉन्ड तयार होतो. आणि हा आयोनिक बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंग असल्यामुळे हे जे क्रिस्टल्स असतात ते हार्ड असतात, म्हणजे कठीण असतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात, म्हणजे त्यांचे तुकडे पडतात. आणि याचा मेल्टिंग पॉईंट असतो तो हाय असतो. आता मेल्टिंग पॉईंट हाय का असतो? कारण आयोनिक बॉन्ड हा स्ट्रॉंग असल्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जीची आवश्यकता असते. म्हणून हे बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट काय राहणार? हाय राहणार. जर हे सॉलिड स्टेटमध्ये असतील, तर ते इलेक्ट्रिसिटीचे हे नॉन कंडक्टर्स असतील. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये हे नॉन कंडक्टर्स असतील. परंतु हे जर मोल्टन स्टेजमध्ये असेल, म्हणजे हे वितळलेले असतील किंवा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले असतील, म्हणजे NaCl ॲक्वेस सोल्युशन असेल, तर त्यावेळेला हे इलेक्ट्रिसिटीचे काय राहणार? हे गुड कंडक्टर्स असणार. आपण जर त्याचे एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण NaCl, K2SO4, KCl, अजून याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आपण पुढचा जो क्रिस्टल बघणार तो दुसरा क्रिस्टल आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता आपल्याला नावानुसारच आपल्याला क्रिस्टलचं नेचर कळणार. या कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे ॲटम्स असतात. म्हणजे या ॲटममध्ये जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ॲटममध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड असणार. उदाहरणार्थ समजा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. या कार्बनमध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड असेल. अशा कोव्हॅलंट बॉन्डपासून जो तयार झालेला क्रिस्टल असेल तर त्याला म्हणतात कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. यापासून जे 3 डायमेन्शनल नेटवर्क स्ट्रक्चर्स तयार होतं त्यापासून एक जॉईंट मॉलिक्युल्स तयार होतो. म्हणजे लार्ज आकाराचा एक क्रिस्टल तयार होतो आणि तो क्रिस्टल एक सिंगल मॉलिक्यूल म्हणून ओळखला जातो. समजा क्रिस्टल हा सिंगल मॉलिक्युल्स म्हणून ओळखला जाणार. त्याचबरोबर त्याचं एक्झाम्पल जर बघितलं आपण, डायमंड इज ए सिंगल मॉलिक्युल्स. डायमंडमध्ये कार्बनचं जे नेटवर्क असणार, एका कार्बनच्या सराउंडिंगला 4 कार्बन असतात आणि त्यापासून एक 3 डायमेन्शनल जॉईंट स्ट्रक्चर तयार होणार, त्याला म्हणणार आपण सिंगल मॉलिक्यूल. यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंग असल्यामुळे ते हार्ड असणार, इनकॉम्प्रेसिबल्स असणार, हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट असणार. आता यामध्ये डायमंड हा सर्वात कठीण असलेला पदार्थ आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट सर्वसाधारण 3500 to 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो. कारण का? हा कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जीची आवश्यकता असते. त्याचबरोबर ते पुअर कंडक्टर असणार हीटचे आणि इलेक्ट्रिसिटी. यामध्ये एक एक्सेप्शनल आहे ग्राफाईट. हा सुद्धा
एक कार्बन कोव्हॅलंट बॉन्डपासूनच तयार झाला आहे, परंतु फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ते इलेक्ट्रिकली गुड कंडक्टर्स असतात. त्याचे एक्झाम्पल बघितले आपण डायमंड, कॉर्ड्स, बोरॉन नायट्राइड्स आणि कार्बोरॅन्डम्स, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. पुढचा आपण जो क्रिस्टल बघणार त्या क्रिस्टलचं नाव आहे मॉलिक्युलर क्रिस्टल. आता मॉलिक्युलर क्रिस्टल या क्रिस्टलच्या नावाप्रमाणेच त्यामध्ये जो बॉन्ड असेल, म्हणजे त्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील ते मॉलिक्युल्स असतील. आता मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स असेल त्यानुसार एक क्रिस्टल्स तयार होणार. द बॉन्ड्स विथिन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट. द मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यामध्ये हे जे सेंटेन्स दिलेले आहे, बऱ्याचशा वेळेला हे वाक्य विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. द बॉन्ड्स विथिन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण मिथेन घेतला. मिथेन या मॉलिक्युलमध्ये कार्बन आणि हायड्रोजन यामध्ये जो बॉन्ड असतो हा कोव्हॅलंट असतो. त्या अर्थाने हे वाक्य दिलेले. द बॉन्ड्स विथिन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट. मग हा मॉलिक्यूल आणि दुसरा मिथेनचा मॉलिक्युल्स असेल. फॉर एक्झाम्पल असं मॉलिक्युल्समध्ये जो ॲट्रॅक्टिव्ह फोर्स असणार तो वेगळ्या वेगळ्या टाईपचा असणार आणि त्यानुसार हे क्रिस्टल्स तयार होणार. मग वेगळ्या वेगळ्या टाईपचे कोणते? जो पहिला दिलेला आहे त्यांनी वीक डायपोल इंटरॅक्शन. वीक डायपोल इंटरॅक्शन इन पोलर मॉलिक्युल्स. आता इथं पोलर हा कोव्हॅलंट पोलर नेचर असतो. उदाहरण दिलेले HCl, H2O, SO2. आता यामध्ये जर HCl बघितलं तर ह्या HClमध्ये हायड्रोजन Clमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, परंतु यामध्ये हा जो Cl आहे हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे त्यावर पार्शियली निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर होतो आणि हायड्रोजनवर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर होतो. त्यामुळे या मॉलिक्यूलवर पोलॅरिटी तयार होते. याला म्हणतात डायपोल. हा एक मॉलिक्युल्स सेम हा दुसरा मॉलिक्युल्स. या मॉलिक्युलमध्ये सुद्धा पार्शियली पोलॅरिटी असणार. म्हणजे या मॉलिक्युलचा पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि या मॉलिक्युलमधला पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन्स तयार होणार. त्याला म्हणणार आपण डायपोल इंटरॅक्शन्स. डायपोल इंटरॅक्शनने हा क्रिस्टल्स तयार होणार. त्याचबरोबर व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स. हे नॉन पोलर मॉलिक्युल्स असेल, म्हणजे त्या मॉलिक्युल्सवर कुठल्या प्रकारची पोलॅरिटी नसेल, की या मॉलिक्युल्समध्ये एक विशिष्ट टाईपचा एक वीक फोर्स असतो, त्याला म्हणतात डिस्पर्शन फोर्स किंवा त्याला म्हणणार लंडन फोर्स, की हा टॉपिक तुम्हाला 11वीमध्ये गेलेला आहे. त्याचे जे एक्झाम्पल बघितलं आपण तर मिथेन. त्यानंतर 3 नंबरचा जो बॉन्ड आहे त्याला म्हणणार हायड्रोजन बॉन्ड. आता हायड्रोजन बॉन्ड त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत आईस, अमोनिया, हायड्रोजन फ्लोराईड एक्सेट्रा. आता यामध्ये हायड्रोजन बॉन्ड कशाला म्हणतात ते आधी समजणं आवश्यक आहे. हायड्रोजन बॉन्ड कोणामध्ये तयार होतो, की समजा वॉटर मॉलिक्यूल आहे. वॉटर मॉलिक्यूल हा पोलर कोव्हॅलंट आहे. पोलर कोव्हॅलंट का, की हायड्रोजनपेक्षा ऑक्सिजन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, की या बॉन्डमध्ये जे भाग घेतलेले इलेक्ट्रॉन्स असतात हा ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतो आणि त्यामुळे या ऑक्सिजनवर पार्शियली निगेटिव्ह चार्ज तयार होतो. या अनइक्वली डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे याच्यावर पार्शियली निगेटिव्ह चार्ज येतो. त्याच वेळेला हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणून हायड्रोजन कोव्हॅलंट पोलर नेचर असतो. मग ज्या वेळेला इलेक्ट्रोनिगेटिव्हला हायड्रोजन हा अटॅच असेल, त्याच्यावर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असेल, तो दुसऱ्या वॉटर मॉलिक्युल्स बरोबर किंवा दुसऱ्या कोव्हॅलंट पोलर मॉलिक्युलच्या जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, पार्शियली निगेटिव्ह असेल, त्यामध्ये जो बॉन्ड तयार करत असेल त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. इथं ऑक्सिजनही असू शकतो, नायट्रोजन पण असू शकतो किंवा फ्लोरीन पण असू शकतो. म्हणजे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम बरोबर जर समजा हायड्रोजन अटॅच असेल तर त्यावेळेलाच हा हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. हा कम्पॅरेटिव्हली वीक बॉन्ड असतो. म्हणून वॉटरचा मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्यानुसार हा क्रिस्टल्स तयार होतो. म्हणजे जे मॉलिक्युलर क्रिस्टल्स असतात तर त्यामध्ये जे अट्रॅक्शन असेल, जो बॉन्ड असेल ते वीक असल्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय असतो, कमी असतो. आता बॉन्ड वीक असल्यामुळे कमी टेम्परेचरलाही ते मेल्ट होणार. त्याचबरोबर हे सॉलिड्स असतील, हे पोर कंडक्टर्स असतील इलेक्ट्रिसिटीचे आणि गुड इन्सुलेटर म्हणजे बॅड कंडक्टर. हे झालं मॉलिक्युलर सॉलिड. आणि त्यानंतर शेवटचा जो आपण क्रिस्टल बघणार
तो क्रिस्टल आहे मेटॅलिक क्रिस्टल. म्हणजे जे मेटल्स बघतो आपण, त्या मेटल्समध्ये सर्व मेटलचे ॲटम्स असतात आणि मेटलची एक टेंडन्सी असणार इलेक्ट्रॉन लूज करण्याची. आणि इलेक्ट्रॉन्स लूज केल्यामुळे एक मेटल आयन तयार होणार आणि त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉनचं जाळं तयार होणार. त्याला म्हणतात सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हा मेटल आयन आणि हे इलेक्ट्रॉनची निगेटिव्ह पोलॅरिटी यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होणार आणि त्यापासून मेटॅलिक बॉन्ड तयार होणार. मग बघा, मेटॅलिक क्रिस्टल फॉर्म बाय ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट येल टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स अँड ए सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. हे क्रिस्टल्स मॅलिएबल असणार, म्हणजे यापासून पत्रा तयार होणार. डक्टाईल्स असणार, यापासून तार विड्रॉ होणार. त्याचबरोबर हे इलेक्ट्रिसिटीचे आणि हीटचे गुड कंडक्टर्स असणार. मग त्यामध्ये जर एक्झाम्पल बघितले आपण, ऑल टाईप्स ऑफ मेटल. यामध्ये जर आपण ही डायग्राम बघितली की हा मेटॅलिक एलिमेंट आहे. यामध्ये जे मेटलचे ॲटम्स असतात, मेटलच्या व्हॅलन्स सेलमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात, तर ते इलेक्ट्रॉन्स हे फ्री होतात आणि फ्री झाल्यामुळे या मेटलवर एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. हा मेटॅलिक कॅटॉन्स तयार होऊन जातो. त्या सराउंडिंगला हे इलेक्ट्रॉन्स असतात. या पॉझिटिव्ह चार्जमध्ये आणि या इलेक्ट्रॉन्समध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन्स तयार होऊन जातो आणि तो फोर्स तयार झाल्यामुळे हा मेटॅलिक सॉलिड तयार होतो. त्याला म्हणणार आपण मेटॅलिक क्रिस्टल्स. असे आपण 4 टाईपचे क्रिस्टल 4 टाईप बघितले आपण. पहिला बघितला आपण आयोनिक क्रिस्टल, 2 नंबर कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, 3 नंबर बघितला आपण मॉलिक्युलर क्रिस्टल आणि 4 नंबर बघितला आपण मेटॅलिक क्रिस्टल्स. हा टॉपिक्स आपण बघितला. आता आपण पुढचा टॉपिक्स पुढच्या लेक्चरमध्ये बघणार.